नमस्कार. खायचं बरं का मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत. व्हिडिओच्या आधीच्या पार्टमध्ये तुम्ही तांदूळ कसे धुवायचे, डाळ किती घालायची, पोहे किती घालायचे या सगळ्या इन्स्ट्रक्शन नक्कीच बघितल्या असतील. पण त्याची तयारी कसली चालली ह्याची कल्पना नाही ना. तयारी करतोय दावणगिरी बेन्ने डोसाची, साऊथ इंडियन स्पेशल डोसा, ज्याची रेसिपी जगभर प्रसिद्ध झाली. पण करायचा कसा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तोच प्रश्न आज आपण सोडवूया सगळे मिळून. तर चला बघूया दावणगिरी बेन्ने डोसा. आपलं पीठ मस्त फर्मेंटेशन होऊन तयार झालेलं आहे. त्यात आपण थोडं मीठ आणि किंचित पाणी, बिकॉज हे पीठ भिजवतानाच थोडंसं हलकं भिजवलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात पाणी घालून आपण ते मस्तपैकी मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आता आपण साधारणपणे मीडियम पेक्षा थोड्या हाय फ्लेम वरती, जर आपला गॅस असेल तर आणि इंडक्शन असेल तर आपण ते 1000 वरती ठेवून त्याचा तेलाने थोडंसं त्याला ब्रश करून तो पुसून घेतलेला आहे तवा. आणि आता आपण त्याचा छानपैकी एक डोसा पहिला घालणार आहोत, जसा आपण स्टँडर्ड डोसा घालतो. आम्हा साऊथ इंडियन लोकांना ह्या प्रकारच्या भांड्याने डोसा घातल्याशिवाय डोसा घालण्याची मजा येत नाही. बेन्ने डोसाचं पीठ अशा प्रकारे तयार करायचं असतं की ते घातल्यानंतर आपोआप स्प्रेड झालं पाहिजे. आणि हा असा डोसा आपला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा. आणि ह्याच्या नंतरची जी स्टेप आहे ती स्टेप महत्वाची आहे. आता ही स्टेप खूप महत्वाची आहे. आता हाताने इथे चक्क लोण्याचे गोळे सोडायचे. घरगुती लोणी, बाहेर मिळणारं व्हाईट बटर यापैकी काहीही चालेल. सॉल्टेड बटर ह्या डोशाला चालत नाही. अजून एक महत्वाची स्टेप, आमच्या कर्नाटक मधली खास चटणी पोडी ज्याला आपण म्हणतो, ती अशी मस्त ह्याच्यावर भुरभुरवायची. आणि ह्या नंतर काय करायचं माहितीये, चक्क ह्याच्यावर घरातलं पिवळं धम्मक साजूक लोण कडक तूप सोडायचं, भरपूर, जितकं पॉसिबल असेल तितकं भरपूर. आणि ह्याला छान होऊ द्यायचं.